नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। नवीन वर्षात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय होणार आहे। कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच मोठी भेट दिली जाईल। सरकार जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवण्याबाबत मोठी घोषणा करू शकते असा दावा मीडियाकडून करण्यात आलेला आहे। वृत्तानुसार मार्च 2025 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे। महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू असणार आहे। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता मिळतोय। मागील महागाई भत्ता वाढ 3% झाली होती। यामुळे आता पुढील महागाई भत्ता वाढ नेमकी किती टक्क्यांनी होणार, यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 3% वाढवणार की 4% वाढवणार हा प्रश्न उपस्थित होतोय। खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढ AICPIच्या आकडेवारीनुसार ठरत असते। जुलै 2024 पासून ते डिसेंबर 2024 या दरम्यानच्या AICPIच्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे। डीए मधील ही वाढ 1 जानेवारी 2025 पासून प्रभावी राहील। मात्र मागील वर्षातील रेकॉर्ड पाहिल्यास सरकार मार्चमध्ये डीए वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे। सरकार मार्चमध्ये कधीही डीए वाढीची घोषणा करू शकते, परंतु ही वाढ 1 जानेवारीपासूनच प्रभावी मानली जाईल। सरकार वर्षातून दोनदा 1 जानेवारी आणि 1 जुलैला डीए वाढवत असते। AICPIची आकडेवारी ऑक्टोबर 2024 पर्यंत हिची समोर आलेली आहे। या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 56% पर्यंत पोहोचला आहे। अजून नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याच्या आकडेवारी येणे बाकी आहे। मात्र महागाई भत्त्याच्या दरात यामुळे मोठा काही फरक पडणार नाही। म्हणजेच डिसेंबर महिन्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतरही महागाई भत्त्याचे दर 56%च्या आसपासच राहणार आहेत। अर्थातच जानेवारी 2025 पासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी 3% वाढणार आहे। म्हणजेच हा महागाई भत्ता 56% जाईल। तर दुसरीकडे जानेवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 53% होईल असा अंदाज दर्शवण्यात आलेला आहे। मात्र ही वाढ जुलै 2024 पासून लागू असणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आणि त्यानंतरच्या सत्ता स्थापनेच्या विलंबामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता वाढही रखडली आहे। पण आता राज्य सरकार लवकरच याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून